हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या स्टोरीमध्ये. काही जणांना 19 ते 30 पर्यंतचे भाग मिळत नाहीये, तर ते भाग ओम नमः 3 या चॅनलवरती आहेत, तर नक्की तिथे जाऊन पहा. सोहेलच्या गोष्टी ऐकून त्याचा असिस्टंट हसत म्हणाला, सर, तुम्ही कबीर खन्नाच्या बाबतीत काळजी करू नका. जेव्हा कबीर खन्नाला कळणारच नाही की इशिता तुमची बहीण आहे, तोपर्यंत इशितावर काहीही धोका नाही. म्हणून हा विचार फक्त तुमच्या मनात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे इशिताजवळ राहण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस तिच्या जवळ राहावे लागेल. जसे इशिता कॉलेजला जाते, तुम्हालाही तिथे जाऊन तिच्याशी भेटावं लागेल. इशिता मार्केटला जाते, तर तुम्हाला तिथे काहीतरी मदतीचा बहाणा करून तिच्याजवळ राहावं लागेल. तुम्ही जितके तिच्याजवळ राहण्याचा प्रयत्न कराल, कदाचित इशिता तितकीच सहज राहील. बाकी तुम्हाला माहीत आहे ना, आजकालचा काळ किती धोकादायक आहे. एखाद्या व्यक्तीची नजर कोणावर पडली की ती कधीही मागे हटत नाही. आणि इशिता तर सोहेल मित्तलची बहीण आहे, तर तिच्यावर कोणीही नजर कशी टाकू शकेल. सोहेलने असिस्टंटच्या बोलण्यावर डोळे किंचित लोंबवून म्हणाला, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मला इशिताला जवळ आणायचे असेल तर मला प्रत्येक वेळेस तिच्याजवळ राहावे लागेल. उद्यापासून मी नेहमी तिच्या जवळ राहीन. ती कॉलेजला गेली तर मी तिच्या जवळ असेन. ती मार्केटला गेली तर मी तिच्या जवळ असेन. कबीर खन्नाला कधीही तिच्याजवळ येऊ देणार नाही. हे बोलत सोहेल असिस्टंटकडे पाहत राहिला. तसा असिस्टंटही हसत हसत सोहेलकडे पाहत होता. दुसरीकडे कबीर इशिताला घेऊन घरी परत आला होता. इशिता अनयाला भेटली तर तिला फार वाईट वाटलं. अनयाच्या डोळ्यात अश्रू भरले होते. ती रडत रडत आपला त्रास व्यक्त करत होती. तेव्हा जानकी खन्ना इशिताला पाहून म्हणाली, मी तिला किती वेळा सांगितलं, कबीर ती इशिताला घरी घेऊन येईल, पण ती माझी एकही गोष्ट ऐकत नव्हती. आता तुम्हीच तिला समजावून दाखवा. इशिताने जानकी खन्नाच्या बोलण्यावर अनयाकडे पाहून म्हणाली, तू वेडी आहेस का? माझ्यामुळे स्वतःची तब्येत का बिघडवत आहेस? मी अगदी ठीक आहे. फक्त थोडीशी जखम झाली आहे. काही गंभीर झालं नाहीये. इशिताच्या बोलण्यावर अनयाने नम्र डोळ्यांनी तिला पाहत विचारलं, मग तू आपला फोन बंद का केला होता? तुला माहीत आहे मी किती घाबरले होते. त्यावेळी अनयाच्या बोलण्यावर इशिताने तिच्या गालावर हात ठेवून हसत उत्तर दिलं, माझा फोन खाली पडला होता, त्यामुळे काम करत नव्हता. मी फक्त काही वेळ एकटी राहू इच्छित होते, म्हणून बाहेर गेले. तुला फोन करून कळवायचं होतं, पण फोन बंद होता. माफ कर. पुढच्या वेळी आधी तुला कळवेन. आत्ताच्यासाठी तू लगेच जेव. माझ्यामुळे तुला उपाशी राहावं लागतं हे पाहून मला वाईट वाटतं. इशिताच्या बोलण्यावर जानकी खन्ना हसत म्हणाली, तू जाऊन आधी कपडे बदल. अनयाला मी जेवण देईन. जानकीच्या बोलण्यावर इशिता हलक्या हसण्यासह तिथून निघाली. इशिताने घरातल्या सर्वांना खोटं सांगितलं होतं हे कबीर पूर्णपणे समजून घेत होता. तो तिथे राहून तिच्या सर्व भावभावनांवर लक्ष ठेवत होता. जेव्हा त्यानं पाहिलं की इशिताने खोटं सांगितलं, त्याचे डोळे किंचित छोटे झाले. इशिताला खोलीत जाऊन पाहून तो लगेच तिच्या मागे गेला. इशिता खोलीत येऊन बाल्कनीकडे जात असताना कबीर तिच्या जवळ आला. तिचे हात धरून जवळ खेचलं आणि तिच्या डोळ्यात डोळे टाकत म्हणाला, तू माझ्या कुटुंबाला खोटं सांगू शकतेस, पण कबीर खन्नाला नाही. खरं सांग, तुझ्याबरोबर काय काय घडलं? कबीरच्या बोलण्यावर इशिताने डोळे खाली केले. कबीरनं पाहिलं की इशिता उत्तर देत नाही. त्याने आपला हात पुढे वाढवून तिच्या कमरेवर ठेवला, पण चुकीने जखमी जागेवर हात लागल्यामुळे इशिता वेदनेने ओरडली.
वेदनेने इशिताने डोळे मिटले. कबीरला लक्षात आलं की त्याने चुकीची जागा स्पर्श केली. त्याने तिला लगेच दूर करून पलंगावर बसवलं आणि कमर तपासली. जरी इशिताने अनारकली परिधान केली होती, पण जखमेमुळे कपडा अर्धा फाटलेला होता. इशिताच्या कमरेवरून रक्त बाहेर पडताना कबीर रागाने ओरडला, "तू काय बेशुद्ध आहेस? इतकी गंभीर जखम झाली तरी तुला स्वतःची काळजी नाही का? इतकं रक्त वाहून गेलं. 1 मिनिटसाठी इथेच बस. मी म्हणेपर्यंत हलू नको," कबीर इशिताला म्हणाला. हे सांगताच कबीर लगेचच मेडिकल बॉक्स घेऊन परत आला. मेडिकल बॉक्स पाहून इशिता पलंगावरून उभी राहून म्हणाली, "तुम्ही काय करत आहात? मला मदत करण्याची गरज नाही होती." "गरज नाहीये? मी माझी मदत स्वतः करू शकते. आपण कृपया माझ्यापासून दूर राहा," इशिता कबीरला म्हणाली. इशिताच्या शब्दांना ऐकून कबीर लगेच तिचा हात धरून तिला परत पलंगावर बसवतो आणि दात घासत म्हणतो, "सोहेल मित्तलने जेव्हा तुला स्पर्श केला तेव्हा तुला त्रास झाला नाही, आणि जेव्हा तुझा पती तुला स्पर्श करतो आहे तेव्हा तुला त्रास होतोय. शांत बस इथे. जोपर्यंत मी तुला उभं राहायला सांगत नाही तोपर्यंत हलू पण नकोस." कबीरच्या रागाने भरलेल्या आवाजाला ऐकून इशिता शांत बसली आणि त्याचे बोलणे मान्य केलं. कबीर हळूच तिच्या कंबरजवळ हात ठेवून तिच्या जखमेची काळजी घेत होता. कबीरने इशिताच्या कमरेवर मलम लावायला सुरुवात केली तेव्हा इशिताच्या डोळ्यांवर एक क्षणासाठी पडली आणि कबीरनेही तिला तसंच पाहिलं. पण त्याचे डोळे तिला पाहण्यातून हटवून तो आरामाने तिच्या जखमेवर मलम लावत होता. काही वेळ जखमेवर मलम लावल्यावर त्याने पट्टी बांधली आणि इशिताच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाला, "लो झालं. पुढच्या वेळी जखम झाली तर तसंच सोडू नकोस." कबीरचा आवाज ऐकून इशिताने डोळे उघडले. कबीर तिच्या जवळ बसून जखमेवर मलम लावत असताना तिचे डोळे बंद होते, पण तिचं हृदय जोरात धडकत होतं. कबीर जेव्हा जेव्हा तिच्या समोर आणि जवळ होता तिचं हृदय नेहमीच असंच धडधडत होतं. काही क्षण शांत राहून इशिताने डोळे खाली करून हळूच म्हटलं, "माझी मदत केल्याबद्दल तुमचे आभार." हे म्हणत ती बाल्कनीकडे निघाली. कबीरने पाहिलं की इशिता बाल्कनीकडे जात आहे आणि तिला थांबवत म्हणाला, "तू कुठे चालली आहेस?" कबीरचा आवाज ऐकून इशिताचे पाय थांबले. ती मागे वळून त्याच्याकडे बघत हळूच म्हणाली, "मी बाल्कनीत जाणार आहे." इशिताचे बोलणे ऐकून कबीर तिला जवळ येऊन म्हणाला, "नाही, तू बाल्कनीत जाणार नाहीस. तू आता या खोलीत राहशील आणि पलंगावर आराम करशील. असं विचार करू नकोस की मी तुला कायमसाठी या खोलीत येण्याची परवानगी देतोय. जोपर्यंत तू बरी होत नाहीस तोपर्यंत तू माझ्या खोलीत राहू शकतेस, पण चुकीनेही या खोलीतील वस्तूंना हात लावू नकोस," कबीर इशिताला म्हणाला. कबीरचे शब्द ऐकून इशिता स्तब्ध राहिली. तिला विश्वास बसत नव्हता की तिचा पती, जो तिला पूर्वी पसंत करत नव्हता, तो तिला खोलीत राहण्याची परवानगी देतोय. इतकंच नाही, आज कबीरचं कुटुंबीयही त्याच्या खोलीत आलेलं नव्हतं. हे सगळं विचार करून ती कबीरकडे बघत म्हणाली, "तुम्ही खरं बोलत आहात का? म्हणजे असं तर नाही ना की तुमच्या खोलीत राहू आणि मध्यरात्री तुम्ही मला हानी कराल? कारण मला तुमच्यावर थोडासा देखील विश्वास नाही," इशिता कबीरला म्हणाली. इशिताचे बोलणे ऐकून कबीर डोळे किंचित झाकत म्हणाला, "जर मला खरंच तुझी हानी करायची असती तर मी तुझ्या जखमेवर मलम लावत नसतो.
उलट त्यावर मिरची पूड फेकून तुला जास्त वेदना दिल्या असत्या. सध्या मी सोफ्यावर जात आहे. तू पलंगावर जाऊन आराम कर. आणि हो, आठवण ठेवा, उद्या पट्टी बदलायला विसरू नकोस, नाहीतर मी परत येऊन ती बदलेल. हे सांगत कबीर शैतानी नजरेने तिच्या कंबरकडे पाहून हसला. कबीरने कंबरकडे पाहिलं. त्यानंतर इशिता त्वरित पलंगावर बसली आणि स्वतःला ब्लँकेटने झाकून म्हणाली, तुम्हाला आता माझी मदत करण्याची गरज नाही. मी स्वतःची काळजी घेऊ शकते. हे बोलून इशिता भीतीने कबीरचं बोलणं ऐकून घाईघाईने स्वतःला ब्लँकेट खाली झाकू लागली. पण घाई करताना तिला तिच्या जखमेवर बरेच दुखणं जाणवलं. तरीही इशिताने आवाज काढला नाही, कारण तिला माहीत होतं की जर तिला थोडीही किंचाळी आली तर कबीर ताबडतोब येऊन तिला त्रास देईल. हे सर्व विचार करून तिने डोळे बंद केले. जेव्हा कबीरने पाहिलं की इशिता झोपायला गेली आहे, तोही सोफ्यावर बसला. सोफ्यावर बसून तो काही वेळ इशिताकडे पाहत राहिला. इशिता लगेचच खोल झोपेत गेली होती. हे पाहून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि नंतर सोफ्यावरच झोपू लागला. दुसऱ्या दिवशी इशिता तयार होऊन खाली आली तेव्हा तिने पाहिलं की अनया अलेक्ससह खेळत होती. अनया कॉलेजच्या ड्रेसमध्ये नाही म्हणून इशिता थोडी गोंधळलेली म्हणाली, तू कॉलेजसाठी तयार का नाही झालीस? इशिताचा आवाज ऐकून अनयाचं लक्ष तिच्याकडे गेलं. हसत हसत ती जवळ येऊन म्हणाली, कारण आज आपला कॉलेज बंद आहे. उद्या फेअरवेल आहे म्हणून बरेच लोक थकले होते. त्यामुळे प्रिन्सिपलनी रात्रीच मेसेज करून सांगितलं होतं की आज कॉलेज बंद राहणार आहे. अनया इशिताला म्हणते, तुला माहीत आहे का, कुठेतरी मला समजलं की अंगद तुला शोधत होता. कॉलेजमध्ये अंगदचा एक कॉन्सर्ट होता ज्यामध्ये कोणीतरी त्यांना तुला शोधताना पाहिलं होतं. अगदी अंगद अनेक मुलींकडे जाऊन तुझ्याबद्दल माहिती घेत होते. अनयाकडून अंगदचं नाव ऐकून इशिता आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, काय सांगितलं तुला? अंगदजी कॉलेजमध्ये कॉन्सर्टसाठी आले होते? पण मला याबद्दल कुणीही काही सांगितलं नाही. खरं तर प्रोग्राम संपल्यावर मी डायरेक्ट चेंजिंग रूममध्ये गेले होते आणि त्यानंतर आता इकडे इशिताच्या लक्षात येतं. इतकं म्हणत इशिता अचानक चूप झाली, कारण तिला आठवलं की चेंजिंग रूममध्येच तिच्यासोबत काय झालं होतं. कबीर डायनिंग टेबलवर बसून न्याहारी करत होता आणि इशिताच्या बोलण्याचं ऐकत होता. जेव्हा त्याला अनयाकडून कळलं की अंगद इशिताला शोधत होता, त्याला खूप आश्चर्य वाटलं. पण जेव्हा त्याने इशिताला बोलताना अचानक चूप झालं पाहिलं, त्याच्या डोळ्यात थोडा राग दिसला. इशिता चूप असल्याने अनया थोडी गोंधळलेली म्हणाली, तू काय सांगणार होतीस? सगळी गोष्ट सांग, अनया म्हणते. त्यानंतर इकडे इशिताने हलक्यात हसून उत्तर दिलं, मी फक्त सांगत होते की चेंजिंग रूममध्ये गेल्यावर मी बाहेर निघाले म्हणून कदाचित मी त्यांना भेटू शकले नाही आणि कदाचित मला त्यांच्याबद्दल काही माहितीही मिळाली नाही. इशिताचं बोलणं ऐकून अनया हसतच म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही. मी त्यांच्याशी बोलते. मी तुला सुद्धा सांगितलं, त्यांना तुझ्याबद्दल ऐकून वाईट वाटलं. मी म्हणालो की जर त्यांना इशिताला भेटायचं असेल तर मी आज तिला घेऊन येईन. त्यांनी दुपारी 3 वाजता कॅफेमध्ये भेटायला सांगितले आणि मी होकार दिलाय. जर तुला काही हरकत नसेल तर आपण आज कॅफेमध्ये जाऊ शकतो का? अनयाने विचारलं. अनयाचं बोलणं ऐकून इशिताच्या डोळ्यांनी लगेच कबीरकडे पाहिलं. कबीर तिथे असल्याने इशिता थोडी घाबरली, कारण तिला माहीत होतं
की कबीरच्या समोर अंगद आणि सोहेलचं नाव येताच तो कसा रागावतो. अनयाने ही गोष्ट सांगितली त्यामुळे त्याचा राग आणखीनच वाढला असेल असं तिला वाटू लागतं. इशिता चूप असल्याने अनयाचे लक्षही कबीरकडे गेले. अनया हसत हसत म्हणाली, काही हरकत नाही. जर तुला जायचं नसेल तर मी त्यांना नकार देऊ शकते. पण खरं तर त्यांना खरोखर तुझ्याशी भेटायचं आहे. कदाचित त्यांना तुला धन्यवाद द्यायचा आहे. इतक्या मोठ्या सेलिब्रिटीशी जर तू नाही भेटलीस तर विचार कर त्यांच्यावर काय गेलं असेल. त्यांना वाटेल की तुझ्याकडून त्यांनी अपमान केला. अनया यांच्या बोलण्यावरून इशिताने आपले डोळे कबीरकडे ठेवण्याऐवजी तिला पाहत म्हणाली, अरे नाही, तू मनवू नकोस. मी जाईन आणि आज कॉलेजही बंद आहे. मग घरात राहून काय फरक पडतो. इतकं सांगताच इशिताने ताबडतोब तेथून किचनमध्ये निघून गेली. कारण तिला कबीरसमोर जास्त वेळ राहायचं नव्हतं. दरम्यान कबीर डायनिंग टेबलवर बसून सर्व परिस्थिती ऐकून आपला फोन काढतो आणि घराबाहेर निघून जातो. बाहेर येताच गाडीच्या जवळ पोहोचल्यावर त्याने कोणाशी तरी फोनवर संपर्क साधला. फोन वाजल्यानंतर समोरच्या व्यक्तीने फोन उचलला आणि कबीर खूप गंभीर आवाजात म्हणाला, मी तुला विचारलं होतं की अखेरीस इशिताचा अपहरण कोणी केलं. अजून काही माहिती मिळाली नाही का. तुम्हाला काम नीट करता येत नाहीये. मग मला सांग, मी तुमच्या जागी कोणीतरी दुसरं ठेवीन. कबीरचं बोलणं ऐकून फोनच्या दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने घाबरत सांगितलं, सॉरी सर, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. फक्त एवढंच माहिती मिळाली आहे की ती एक मुलगी आहे आणि ती मॅडमच्या कॉलेजमध्ये शिकते. तिने मॅडमचा अपहरण करवलं. पण मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की ती कोण आहे. फोनवरच्या माहितीवरून कबीरने डोळे किंचित घट्ट करून म्हटलं, कॉलेजची ती ही मुलगी? ठीक आहे, सगळी माहिती मिळवून ठेवा. मला जाणून घ्यायचं आहे की कोणाला इतकी हिंमत झाली की ती कबीर खन्नाची पत्नीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करते. मुलगा असो की मुलगी, कबीर खन्ना त्याला जिवंत सोडणार नाही. इतकं सांगताच कबीरने रागाने फोन ठेवला आणि गाडीमध्ये बसून तिथून निघून गेला. दरम्यान इशिता किचनमध्ये येऊन आपलं नाश्ता घेऊन डायनिंग टेबलवर बसली. तिच्या डोक्यात अजूनही कबीरचा चेहरा फिरत होता. काल ज्या प्रकारे कबीरने तिची मदत केली होती त्या विचाराने तिच्या चेहऱ्यावर स्मित कायम होत होतं. इतर बाजूला सोहेल ऑफिसमध्ये बसून विचारात हरवलेला होता. त्यावेळी असिस्टंट त्याला पाहून म्हणाला, सर, जर आज तुमचं लक्ष कामावर नाही तर तुम्ही घरीही जाऊ शकता. असिस्टंटच्या बोलण्यावरून सोहेल थोडा गोंधळलेला म्हणाला, तुला काय वाटतं, ती व्यक्ती कोण असू शकते ज्याने माझी बहिणीचं अपहरण केलं. कोणाला इतकी हिंमत झाली की सोहेल मित्तलच्या बहिणीचं अपहरण केलं. सोहेलचं बोलणं ऐकून असिस्टंट हसत म्हणाला, मी तर म्हटलं होतं ना की ती कोणीतरी मुलगी आहे आणि मॅडमच्या कॉलेजमध्येच शिकते. कदाचित तिच्या क्षमतेला बघून काही लोक सहन करू शकत नाहीत. मी मॅडमविषयी खूप काही ऐकले. कॉलेजमध्ये नुकतीच आली आहे, पण तिचं डोकं खूप चपळ आहे. ती टॉपरला टक्कर देत आहे. असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल हसतच तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य असं प्रगटलं की जणू त्याला आपली बहीण तारीफली आहे आणि त्याला खूप प्रेम वाटत आहे. कोणताही भाऊ आपल्या बहिणीची तारीफ ऐकलं की त्याला अभिमान वाटतो आणि तसंच आज सोहेलला त्याच्या बहिणीचा अभिमान वाटत होता. सोहेलला हसताना पाहून असिस्टंट शांतपणे म्हणाला, आमचे लोक कामावर आहेत.
लवकरच शोध लागेल की ती व्यक्ती कोण आहे ज्याने मॅडमचं अपहरण केलं. सध्या कॉलेज बंद आहे. जसं मी सांगितलं, तुम्ही कालच्या विषयावर काही विचार केला आहे का? जेव्हा मॅडम कॉलेजला जाईल तुम्ही त्यांचे पाठपुरावे कराल का? असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल हसूनच म्हणाला, निश्चितच मी माझ्या बहिणीला जवळ आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. त्यासाठी किती वेळ लागला तरी चालेल. कबीर खन्नाची नजर एकदाही माझ्या बहिणीवर जाऊ नये. इशिता माझी स्वतःची बहीण आहे. सोहेलचं बोलणं ऐकून असिस्टंट शांतपणे म्हणाला, मी जाणतो आहे सर, पण आपण काय करू शकतो? कबीर सरची बहीण आणि तुमची बहीण चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे इशिता मॅडम तुमच्या ऐकण्याऐवजी आपल्या मैत्रिणीच्या सल्ल्याला प्राधान्य देतील. ती आधीच तिला ओळखते. असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल डोळे किंचित घट्ट करून म्हणाला, ठीक आहे, मी मान्य करतो की ती कबीरची बहीण जी आहे ती तिची मैत्रीण आहे. पण जेव्हा तिला खऱ्या अर्थाने कळेल की मी तिचा स्वतःचा भाऊ आहे, ती माझ्याकडे येईल ना? सोहेल त्याला प्रश्न विचारतो. सोहेलचं बोलणं ऐकून असिस्टंट म्हणाला, नाही, ती लगेच विश्वास ठेवणार नाही. जर कबीर सरला कळलं की तुम्ही मॅडमच्या पाठपुराव्यात आहात तर तो मॅडमला दूर राहायला सांगतील. मॅडमला वाटेल की तुम्ही जाणीवपूर्वक खोटं बोलत आहात. मी सांगतो, काही दिवस थांबा. हळूहळू पुढे पाऊल टाका, जेणेकरून तुम्ही तिच्याबद्दल सगळं जाणून घेऊ शकाल. तिला काय आवडते, काय ऐकून आनंद होतो, काय पाहून दुःख होते. एक भाऊ म्हणून सर्व माहिती हवीच. माझ्या स्वतःच्या बहिणीसारखं मला माझ्या बहिणीविषयी सगळं माहिती आहे. तिचा बॉयफ्रेंड देखील आहे, त्याबद्दल मला माहिती आहे. तो मुलगा मला खूप आवडतो कारण तो माझ्या बहिणीची काळजी घेतो, जसं मी करतो. कदाचित तुम्हालाही तुमच्या बहिणीसाठी असा मुलगा पाहिजे. तुमचा विचार करा. जर तुमच्या पाठीमागे कोणी मुलगा मॅडमचा पुरावा करत असेल तर मॅडम फार साधी आहे. ती कुणाच्याही गोष्टींवर सहज विश्वास करू शकते. तुम्हाला तिची काळजी घ्यायला हवी. बॉडीगार्ड बनून तिच्यासोबत राहायला हवं. असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल आश्चर्यचकित होऊन म्हणाला, हे मी कधी विचारलंच नाही. कॉलेजमध्ये राघव नावाचा मुलगा माझ्या बहिणीचा पाठपुरावा करत आहे. तो राघव कोण आहे, त्याचा सारा बॅकग्राऊंड तपासा आणि शक्य असेल तर उत्तम मुलांची माहिती पाठवा. मी माझ्या बहिणीसाठी मुलगा शोधू इच्छितो. जेव्हा मी माझ्या बहिणीला माझ्याबद्दल सांगेन, ती माझ्याकडे येईल. दुसऱ्या दिवशी मी माझ्या बहिणीचं लग्न करू शकेन. मला हवंय की माझ्या बहिणीला त्या घरात फक्त प्रेम मिळावं. सोहेलचं बोलणं ऐकून असिस्टंट हसत म्हणाला, ठीक आहे सर, पण सध्या मुलांचा शोध थांबवा. आधी स्वतः पुढे जाऊन तुमची बहीण जवळ आणा. नंतर तुम्ही विचार कराल की इशिता मॅडमला लग्न करायचे आहे की नाही. कदाचित तिला कायमसाठी तुमच्याजवळ राहण्याची इच्छा होईल. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपला. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.